माझ्याकडे ठाण्यातील 15 वर्षाच्या मुलाची केस आली होती. रागात त्याने फोन जो होता तो भिंतीवरती फेकून दिला होता. ज्यावेळेस तो फोन घेऊन बसला होता त्यावेळेस आई फक्त म्हणाली की फोन खाली ठेव आणि अभ्यास कर. तो आधी शांत झाला, पण 10 सेकंदानंतर एकदम आरडाओरडा करायला लागला. सगळेच माझ्या पाठीमागे का लागतात. त्याने एकदम दरवाजा आपटला, फोन फेकून दिला आणि नंतर 15 मिनिटांनंतर तोच मुलगा रडत रडत म्हणाला की मला सगळं कळतंय, मी चुकीचा आहे, पण ना मला कंट्रोलच होत नाहीये. समजून घ्या, तो बॅड नाही आहे. पहिला एक समजून घ्या, त्याचा इमोशनल जो ब्रेन आहे तो जास्त फास्ट चालतो. टीनएजमध्ये ब्रेनचा जो इमोशनल भाग असतो तो आधी स्ट्रॉंग होतो, पण नंतरनं त्याला कंट्रोल करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो असतो तो डेव्हलप होत असतो. म्हणून रिॲक्शन असते ती फास्ट असते आणि कंट्रोल जो असतो त्याच्यावरती स्लो असतो. बिग इमोशन्स प्लस वीक कंट्रोल इज इक्वल टू अँगर एक्सप्लोजन, हे विसरायचं नाही आहे. ज्या वेळेस तो समुपदेशनासाठी माझ्याकडे आला त्यावेळेस मी त्याला 2च गोष्टी करायला दिल्या. पहिला एक आहे की राग आला की रिप्लाय लगेच करू नकोस, 10 सेकंद थोडासा पॉज घ्यायला शिक, हे पहिला शिकवलं. दुसरी गोष्ट की बॉडी काम करायला शिकवली, म्हणजे थंड पाणी पिणे, डीप ब्रीदिंग करणे हे शिकवलं. सायकोलॉजी रूल या ठिकाणी काय सांगतो, इमोशनल परमनंट नसतात, रिॲक्शन डॅमेज मात्र परमनंट असू शकतात. आता तुमच्या घरी पण असं होतं का? होत असेल तर मला नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका.